नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या डिलिशियस रेसिपी अंकिता विथ आय्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी तुमच्यासाठी एक छान झटपट आणि सोप्या पद्धतीने पराठा बनवायची रेसिपी घेऊन आली आहे। अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही हा पराठा बनवू शकता। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व आवडीने खातील इतका छान असा हा सॉफ्ट पराठा बनवून तयार होतो। चला तर आपण त्यासाठी इथे बटाटा उकडवून ते मी खिसून घेतला आहे। 2 मध्यम आकाराचे बटाटे इथे मी खिसून घेतले। त्यामध्ये 2 चमचे आलं लसूण मिरची कोथिंबीरीचं वाटण टाकून घेणार आहोत आपण। तुम्ही ह्यामध्ये जो तिखटपणा आहे तो तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर 1 चमचा तीळ घातले आहेत, 1 चमचा धने पावडर घातली आहे, 1 चमचा चाट मसाला टाकून घेतला आहे। त्याचप्रमाणे लाल मिरची काश्मीरी मिरची पावडर टाकायची आहे इथे अर्धा चमची, आणि 1 चमचा आपला नेहमीचा घरातला जो मसाला असतो तो मसाला टाकून घेतला आहे। अर्धा चमची हळद पावडर टाकली आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे। आता हे सर्व साहित्य आपल्याला चमचीनेच एकजीव करून घ्यायचं आहे। आलू पराठा लहान मुलं सुद्धा आवडीने खातात, त्यामुळे जर तुम्हाला तिखट कमी करायचं असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे तिखटचं प्रमाण कमी जास्त करू शकता। त्यानंतर आता हा आपला मसाला एकजीव करून घेतला, त्यामध्ये आपण 1 चमची तेल टाकून घेणार आहोत आणि त्यानंतर ह्यामध्ये आपण गव्हाचं पीठ टाकून घेणार आहोत। मी इथे 2 कप गव्हाचे पीठ घेतले आहे। गव्हाचे पिठाचा जर तुम्हाला अंदाज येत नसेल तर तुम्ही थोडं थोडं करून गव्हाचे पीठ यामध्ये टाकून घेऊ शकता, परंतु 2 बटाट्यांसाठी 2 कप गव्हाचे पीठ हे परफेक्ट प्रमाण होते। आता आपण हे गव्हाचे पीठ जे आहे ते आपण बनवलेल्या मसाल्यामध्ये आधी चांगलं असं एकजीव करून घ्यायचं आहे। हे बघा चांगलं असं एकजीव झालं आहे। त्यानंतर आपण थोडं थोडं वरून पाणी टाकून अगदी चपातीला मळतो त्याचप्रमाणे आपल्याला हे गव्हाचं पीठ मळून घ्यायचं आहे। खूप जास्त घट्ट किंवा सैलसर असं पीठ नाही मळायचं, नाहीतर आपले पराठे लाटता येणार नाहीत। हे बघा पीठ मी चांगलं असं मळून घेतलं आहे। तुम्ही जितकं छान पीठ मळून घ्याल तितके छान सॉफ्ट आणि जितके लाटता येतील तितके पराठे तुम्ही लाटू शकता। त्यानंतर वरून पुन्हा थोडंसं आपण तेल टाकून पुन्हा मळून घेणार आहोत। छान असं मळून घेतल्यानंतर पीठ छान असं आपलं सॉफ्ट होतं। हे बघा तुम्ही बघू शकता। आता आपण हे मळलेलं पीठ ठेवायची गरज नाही आहे, डायरेक्ट आपण आता हे लाटून घेणार आहोत। त्यासाठी मी पुन्हा एकदा पीठ मळून घेत आहे आणि चपाती लाटण्यासाठी आपण जसा छोटा आकाराचा गोळा काढून घेतो तसंच गोळा ह्याचा देखील काढून आपण छान असा लाटून घेणार आहोत। हे बघा मी तुम्हाला दाखवते कशा प्रकारे मी लाटते आहे। ह्यासाठी लाटण्यासाठी आपण इथे गव्हाच्या पिठाचा वापर करणार आहोत। तुम्ही गव्हाचं पीठ किंवा मैदासुद्धा वापरू शकता, परंतु आपण हेल्दी बनवतो त्यामुळे मी मैद्याचा कुठेच वापर केला नाही, गव्हाच्या पिठाचाच वापर केला आहे। तुम्ही ते गव्हाच्या पिठाच्या ऐवजी ज्वारीचे किंवा बाजरीचे पीठसुद्धा टाकून घेऊ शकता। आता आपण हे लाटून घेऊया। मी कसं लाटायचं तुम्हाला दाखवते। गव्हाच्या पिठाचा वापर ह्यासाठी करत आहे की पराठा जो आहे तो छान असा पातळ लाटला जातो। तुम्हाला जितका पातळ लाटायचं तितका पातळ तुम्ही हा पराठा लाटून घेऊ शकता। आपण जेव्हा स्टफ करून बटाट्याची भाजी स्टफ करून पराठा बनवतो तेव्हा बऱ्याच वेळा पराठा फाटला जातो आणि तो जेवढा पातळ पाहिजे तेवढा पातळ आपण लाटू शकत नाही। ह्या प्रकारे बनवलेला पराठा अगदी सहज लाटला जातो, जितका पातळ पाहिजे तितका लाटला जातो आणि छान सॉफ्ट असा पराठा बनवून तयार होतो। आणि हे पराठे बनायला अगदी कमी वेळ लागतो। अगदी झटपट हे पराठे तुम्ही बनवू शकता। सकाळी लहान मुलांच्या टिफिनमध्ये देण्यासाठी नाश्त्यासाठी खूप छान अशी रेसिपी आहे। चला तर आता ह्या प्रकारेच आपण सगळे पराठे लाटून घेणार आहोत। हे बघा मी इतका छान पातळ असा हा पराठा लाटून घेतला आहे, तुम्ही बघू शकता। आणि हे पराठे तुम्ही एकावर एक लाटून ठेवून नंतर एकत्र भाजले तरीसुद्धा चालतील। अशा प्रकारे हे पराठे तुम्ही बनवून ठेवू शकता। चला तर हे बघा मी सगळे गोळे बनवून घेतले आहेत आणि आता ह्याचे आपण सर्व पराठे देखील लाटून घेणार आहोत। हे बघा मी पराठे लाटले ते सुद्धा तुम्हाला दाखवते आहे। हे सगळे पराठे मी एकत्र लाटून घेतले आहेत। आता आपण सगळे पराठे एकत्र भाजून घेऊया। त्यासाठी तवा गरम करून घेतला आहे आणि त्यावर एक एक करून पराठा टाकून घ्यायचा आहे आणि पराठा ज्याप्रमाणे तुम्ही चपाती भाजतात अगदी तसाच भाजून घ्यायचा आहे। आधी मी असा प्रेस करून भाजून घेते, त्यामुळे सर्व साईडून पराठा आपला चांगला असा भाजला जातो। आणि ह्या प्रकारे पराठा भाजून घेतल्यानंतर आपण वरून तूप लावून घेणार आहोत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तूप किंवा तेल लावून घेऊ शकता। तूप लावायचं म्हणजे लहान मुलांना सुद्धा हेल्दी, मुलं असं तूप खायला बघत नाही, असं चपाती आणि पराठ्यांवरती भरपूर तूप लावून द्यायचं म्हणजे मुलांना कळत देखील नाही आणि मुलं छान असं तूप देखील मुलांच्या पोटात जातं। चला तर ह्याच प्रकारे मी सर्व पराठे भाजून घेत आहे। तुम्ही बघू शकता खूप छान असा हा पराठा फुगला देखील आहे आणि खूप छान असा पराठा बनवून तयार झाला आहे। गरमागरम तुम्ही दहीबरोबर, चटणीबरोबर, टमॅटो केचपबरोबर किंवा लोणच्याबरोबर हा पराठा सर्व करू शकता। टिफिनला घेऊन जाऊ शकता। टिफिनला जरी नेला पराठा तरीसुद्धा छान असा सॉफ्ट आपला हा पराठा बनवून तयार झालेला असतो, त्यामुळे तो दिवसभर छान सॉफ्ट राहतो। नक्की ट्राय करून बघा। चला तर आता हे सर्व पराठे मी सेम अशाच प्रकारे भाजून घेत आहे।
पराठ्यांचा रोल करून सुद्धा तुम्ही मुलांना देऊ शकता, मुलं आवडीने खातात। चला तर ह्याच प्रकारे मी सर्व पराठे हे बघा भाजून घेतले आहेत आणि हे पराठे किती छान सॉफ्ट झालेत ते सुद्धा तुम्हाला मी दाखवते। हे बघा छान रुमालासारखी घडी याची वाळली जाते आणि किती छान नरम मऊ लुसलुशीत असे पराठे झालेत आणि हे दिवसभर असेच राहतात। त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून बघा, टिफिनला घेऊन जा, मुलांना डब्यामध्ये द्या आणि हे पराठे करून एकदा बघा आणि नक्की मला कमेंट करून सांगा की तुम्हाला ही पराठ्याची रेसिपी कशी वाटली। तुम्ही यामध्ये व्हरायटीसुद्धा करू शकता, वेगवेगळ्या भाज्या वापरू शकता। चला तर अशा झटपट सोप्या आणि अगदी कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेमध्ये होणाऱ्या रेसिपींसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, म्हणजे अशा झटपट येणाऱ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर पुन्हा भेटूया अशा झटपट आणि सोप्या रेसिपींसह। तोपर्यंत बाय बाय।